संगू दिदीला माहित नाही काय, कॅमेरा चालू केला लगेच बघते. स्टॅबिलिटीच्या नावाखाली दबा आहे याचा फोन. मला पण दिसलं पाहिजे तू पण दिसतेस बघ. मित्रांनो, आम्ही आयुष्यात पहिल्यांदाच चाललोय रोपवेनं. तर तुम्ही म्हणत असाल की रोपवेनं का जात आहे ते लोक, तर रोपवेनं जाण्यामागचं एकच कारण आहे की पावसामुळे दरड वगैरे कोसळलेले आहेत आणि हा एक्सपिरियन्स पण कधी भेटणार आपल्याला आयुष्यात. त्याच्यामुळे म्हटलं एकदा रोपवेने जायलाच पाहिजे. तर आता आमची मित्रमंडळीसोबत आम्ही फर्स्ट टाईम रोपवेने जातोय. असं दगदग करलेलं आहे सबकी सगळ्यांच्या हार्टबीट वाढलेले आहे, सर्वांचे हार्टबीट वाढले. राजेशचं तर काय नाही, त्याला काय वाटत नाही. तुम्हाला तर माहिती आहे हा आपला प्रत्येक भाई पण दगदग करलेला आहे, पण ह्या साईडला हृदय असतंय. इकडे कसं उलट्या काळजाची माणसं आहेत आम्ही. पहिल्यांदा आता आयुष्यात रोपवेमध्ये बसणार आहे मित्रांनो. तर बघू शकता आलेला आहे रोपवे. चला रोपवेमध्ये बसतो. अरे तिथं बस. दादा हे लॉक करा, दादा हे लॉक करा. अरे बॅग राहिली की. तुम्ही पाठच्या ट्रिपला येऊन घेऊन या. बघा ना, भीक मागे लोक बॅग घेतात आणि बॅग ठेवून जातात तिथं. हे बघा फटी पडी आहे बाय, हम सबकी फटी पडी आहे. पहिल्यांदा चाललोय आम्ही रोपवेनी. दादा व्यवस्थित जाऊ शकतो ना, नो टेन्शन. पहिल्यांदा चाललोय आम्ही. महाराजांना पाया पडतो, महाराजांच्या नतमस्तक होतो. आणि सोमय बैरीच्या नावानं सांग बोला, ज्योतिबाच्या नावानं सांग बोला. आणि छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. तर पहिल्यांदा आम्ही रोपवेनं चाललोय. बघू शकता वेटिंग वरती थांबले तिकडे लोक. आहे का तुम्हाला भी दिन आहे का, लवकर उठून यायला पाहिजे होतं. फक्त टाइम आहे का तुम्हाला बी, थोडं लवकर उठायला पाहिजे होतं. पहिल्यांदा चाललोय, दगदग करायला आहे. बघा रायगड रोपवे नजारा बघता आता बघा तुम्ही. फुल धिंगाणा, फुल धिंगाणा. आता आम्ही ऐकत नसतोय. आता रायगडवर पोचल्याशिवाय ऐकत नाही. हो ना, पहिले याच्यातून लय कमाल दिसला असतं. काय नाही रे वाटत, लिफ्ट मध्ये जातो तसंच आहे. ही बघा भांडी कुंडी घेऊन चालली, ते संसार घेऊन चालली ती वरती. तिथं आमचं हॉटेल आहे, 4 व्हीलर लावले त्या ठिकाणी. बघा बोटाचा टोक आहे ना तिथं, लॅम्बोर्गिनी आमच्या धर्मी तिथं लावल्यात. रायगड तुम्ही बघू शकता, कधी या रायगडवरती वातावरण तुम्हाला असंच भेटणार. जरा खालचा व्ह्यू बघा. इथून खाली पडलो तरी आम्ही स्वर्गात जाणार, आणि नाही पडलो तरी वरती स्वर्गातच जाणार आहे आम्ही. स्वर्गामध्ये एंट्री झाली. जरा घ्या आता आमचं पण घ्या की जरा. तर पहिल्यांदा आम्ही रोपवेनं चाललोय. तर तुम्ही विचार करत असाल की रोपवेनं आम्ही का चाललोय, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की आम्हाला हा एक्सपिरियन्स घ्यायचा होता. त्याच्यासाठी आम्ही रोपवेचा निर्णय घेतला. आणि दुसरं म्हणजे फळ भेटलंय. इकडे बघू शकता हे नजारा बघा. हे कुठं बघायला भेटणार आहे तुम्हाला, वाटतंय एकदम स्वर्गात आलोय. काहीच दिसत नाही अक्षरशः. पोहोचतोय वरती का मध्ये थांबलो, आवाज तर येतोय, गाडी चालू आहे आमची. डेस्टिनेशन वरती जातोय की आपले काय होते काय माहिती. मजा आहे क्या माहिती. खालती तर बघ इकडे काय काय हे असंच असेल खरं स्वर्गात. काही दिसून नाही पडचं. हा पण तिथं अप्सरा दिसते. पप्पाच्या पर्यंत येतं का बघूया, येतं उघडून दरवाजा. हळूहळू व्हायला लागलं म्हटल्यावरती पोहोचलो आपण.
पोहोचलो असेल आता आपण. शेवटचा मुद्रा मेरी पटली लास्ट काप नाहीये बाई. मुद्रा नाहीये अजून. मुजरा घालण्यास अजून येणंच आहे. शेवटी आम्ही पोचलेलो आहे अशा तऱ्हेने रायगडवरती. तर मित्रांनो सुखरूपी आम्ही आलो. ब्रेक लाव. या मी पकडलो. तर आम्ही आलेलो आहे आता रायगडला आणि स्वर्गामध्ये पोचलो. जिवंतरित्या पोचलोय आम्ही स्वर्गामध्ये. त्याच्यामुळे आता आम्हाला काही वाटत नाही. आम्ही खुश आहे आता आम्ही हा एक्सपिरियन्स सगळ्यांना शेअर करणार आणि सगळ्या गरिबांना हा व्हिडिओ दाखवणार आम्ही की आम्ही रोपवेनं आलोय. हम रोपवे से आहे. तुम्ही पण या कधीतरी एक्सपिरियन्स करा. मस्त वाटतं. मजा आ जाते. बाय बाय. आपली माणसं बिना चपलीची. बिना शूज के चल लेता हूँ क्या ही होगा. तिथे गेल्यावर जिरल आमची. तिथं पोचल्यावरती समजेल. तुझ्या कीर्तीच्या कथांना आम्ही पुसल कवच. तुझ्या गडाचे दगड कधी येऊन तू वाच. इथं होळी पेटवली जायची कशी आणि तिथून जो काढेल. आता ते काही दगड बघून पाय मागाशी म्हटलं इथं दगड नाही तिथं पाय. एकदा चालून दाखव त्याच्या स्ट्रगल तुझं. बिना शूज के चलेंगे क्या ही होगा. कसे विसरतो रे आम्ही आम्हा साऱ्यांचा तू बाप. मनामधी नाही भाव. जरा मागची गाठ दाखव. न्यू लॉन्च जुगाड. ब्रँड कोणता आहे पण. तर मित्रांनो अशा तऱ्हेने आम्ही नवीन खरेदी केलेली आहे. तर तुम्ही हा ब्रँड बघू शकता. मित्रांनो तुम्ही पाहू शकता आम्ही अशा तऱ्हेने इथं या ठिकाणी पूर्वीच्या काळामध्ये ना होळी पेटवायची या ठिकाणी. महाराजांची प्रतिमा. हे बघा ॲडव्हेंचर करतायत आमचे मित्रमंडळी. तुम्ही पाहू शकता आणि मला पण पहा तुम्ही आता दिसतोय. स्ट्रगल ब्लॉगर कधी दुसऱ्याला देत नाही कॅमेरा. स्वतः स्ट्रगल स्वतःच करतो तो. तर बघू शकता तुम्ही की मी शूज रिमूव्ह केलेत. शूज रिमूव्ह केलेत क्याही हो जाएगा. पण थोडं अंतर चालल्यानंतर ना जिरले आमच्या अक्षरशः. शंभू दिदी पण आहे जी माझ्यासोबत आहे. विदाऊट शूज आम्ही चाललेलो आहे. बघू शकतो तुम्ही. शूज बघा खोटं वाटत असेल. हा बुवा पण आहे आमचा रांगडा गडी राजेश गायकवाड. रोपतला गडी बघा त्याला काहीच होत नाही. बघू शकता काहीच होत नाही त्याला. दगडाला लागतं खाली त्याच्या पायाने. राजेश लावणी चालू करतोय. वन्स मोर राजू वन्स मोर. तर अशा तऱ्हेने तुमचं मनोरंजन करत तरी पूजतो रे तुलाच. घडू दे नवी ही कथा आता राजा. रचू दे नवा इतिहास. तुझ्या गडाची ही व्यथा आता राजा. कळू दे साऱ्या जगास. ताठ होती माना उंच होतील नजरा. ह्या रे ते
माझ्यातच राजा तुला माझ्यात रुजू दे, माझ्यात रुजू दे. तुझ्या नजरेची ज्वाळा पेटू दे माझ्या मनात, हीच रयत करील तुझ्या गडाची. नमस्कार मंडळींनो, हे बघा आमचा मित्र काशीनाथ अशोक गायकवाड. हा नारळाचे झाड कुठे लावतोय ते जगदीश्वराच्या बाजूला, जगलं तर जगदीश्वराच्या बाजूला नारळाचं झाड एक नारळाचं झाले आहे. ते तुम्ही पाहू शकता. सार्वजनिक आहे ते 2028 मध्ये येऊन आम्ही त्याची देखभाल घडू दे नवी ही कथा आता राजा, रचू दे नवा इतिहास. तुझ्या गडाची ही व्यथा आता राजा, कळू दे साऱ्या जगास. ताठ होती माना, उंच होतील नजरा, या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा. बघतोस काय मुजरा काय, बघतोस काय मुजरा काय, बघतोस काय मुजरा काय, बघतोस काय मुजरा काय. पाणी प्यायला दिलं नाही पाहिजे. तशीच वरती आणली पाहिजे ना. हो सूर्याची प्रभा पसरली नभा, कसा उभा हा रायगड. मर्द मावळाचा का वेगळा, लावतो लळा रायगड. हो सूर्याची प्रभा पसरली नभा, कसा उभा हा रायगड. मर्द मावळाचा का वेगळा, लावतो लळा रायगड. भले सैतान मुलुक मैदान, त्यात बेभान रायगड. शिवाचा भास जणू कैलास, शोभतो खास रायगड. हे 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 अर पहिला मुजरा हिरोजीस, ज्यांनी पत्थर पहिला रचला. लाख वादळे कैक संकटे, धीर जराही ना खचला.